नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरण मेडिकल वेलफेअर असोसिएशनकडून उरणच्या महिलांना महिला दिनाची एक अनोखी भेट। महिला सक्षमीकरण आणि मानवता सक्षमीकरण हे ब्रीदवाक्य असलेली ही आरोग्य सेवा म्हणजेच आजारांचे निदान, उपचार आणि त्यावर प्रतिबंध करण्यासाठी देण्यात येणाऱ्या सेवेला वैद्यकीय सेवा म्हणतात। आणि या अशा वैद्यकीय सेवेमुळे एखाद्या व्यक्तीचे आरोग्य तर उत्तम होतेच, पण त्या व्यक्तीला जीवनदान मिळते। डॉक्टर रुग्ण यांच्यातील हे नाते विश्वास, आदर, संवाद यावर आधारलेले असते। अशा या वैद्यकीय सेवेचे इंडियन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर ICTC यांच्या संयुक्त विद्यमाने उरण मेडिकल वेलफेअर असोसिएशनकडून ब्रेस्ट कॅन्सरविषयी जनजागृती आणि मोफत थर्मल मेमोग्राफी शिबिराचे आयोजन हॉटेल भोईर गार्डन, कोटनाका उरण येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक 9 मार्च 2025 रोजी आयोजित करण्यात आले होते। डॉक्टर घनश्याम पाटील, अध्यक्ष उरण मेडिकल वेलफेअर असोसिएशन, डॉक्टर सलील पाटकर, ICTC वाशी आणि पनवेल, डॉक्टर सत्या ठाकरे, सेक्रेटरी उरण मेडिकल वेलफेअर असोसिएशन, डॉक्टर सचिन गावण, खजिनदार उरण मेडिकल वेलफेअर असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले। त्याचप्रमाणे उरणमधील महिलांच्या विविध सामाजिक संस्था, वुमेन ऑफ विस्डम सामाजिक व शैक्षणिक संस्था उरण, कुटुंबिनी महिला संघ उरण, कलश एंटरटेनमेंट, माई फाउंडेशन, पत्रकार उत्कर्ष समिती, स्वर्गीय तृप्ती सुधीर सुर्वे फाउंडेशन, महालन सामाजिक संस्था उरण, आधार फाउंडेशन या संस्थांचा यामध्ये सहभाग होता। डॉक्टर संगीता डाके, MD गायनालॉजिस्ट, डॉक्टर मोना बोरकर, MD गायनालॉजिस्ट, डॉक्टर रंजना म्हात्रे, कन्सल्टंट सेक्रेटरी, डॉक्टर शुभांगी मोकल, कन्सल्टंट सेक्रेटरी, डॉक्टर सुलोचना पाटील, डॉक्टर राणू ठाकरे, डॉक्टर प्राजक्ता कोळी, डॉक्टर दया परदेशी या महिला डॉक्टरांनी या शिबिरासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे। स्तनाचा कर्करोग हा भारतासह जगभरातील महिलांना प्रभावित करणारा एक महत्त्वाचा आरोग्यविषयक चिंतेचा विषय आहे। याविषयी उपचारांचे निकाल सुधारण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी लवकर निदान आणि वेळेवर हस्तक्षेप करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। या विषयावर जागरूकता वाढवणे, स्तनाच्या कर्करोगाचे निदान झालेल्यांना मदत करणे, या रोगाविषयीचे सखोल मार्गदर्शन करणे गरजेचे आहे। महिलांच्या मनातील या आजाराविषयीची भीती घालवण्यासाठी आजचे उरण डॉक्टर वेलफेअर असोसिएशनने घेतलेले शिबिर हे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि जागृती निर्माण करणारे होते। या शिबिराची सुरुवात मंगलमय वातावरणात झाली। सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उरण मेडिकल वेलफेअर असोसिएशनचे पेट्रन डॉक्टर सुरेश पाटील आणि डॉक्टर मंगेश डाके हे उपस्थित होते। मांगल्याचे प्रतीक असलेले दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। येणाऱ्या प्रत्येक महिलाला बसण्यासाठी उत्तम व्यवस्था करण्यात आली होती। त्याचप्रमाणे वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्याख्यानातून त्यांच्या मनातील भीती घालवण्यात आली। दिवसभरात 85 महिलांची थर्मल मेमोग्राफी करण्यात आली। उर्वरित महिलांची दिनांक 10/3/2025 रोजी भोईर गार्डन या नियोजित ठिकाणीच करण्यात येणार आहे। आजार आणि भीती हे समीकरण असले तरीही आजचे शिबिर मात्र महिलांनी मनातील भीती घालवून मोकळ्या मनाने या शिबिरास उत्तम प्रतिसाद दिला। या शिबिराकरता फक्त उरणमधूनच नाही तर उरणच्या आजूबाजूच्या गावातूनही महिला सहभागी झाल्या होत्या। सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत या शिबिरात महिलांच्या थर्मल मेमोग्राफीची चाचणी घेण्यात आली। मेडिकल वेलफेअर असोसिएशनची संपूर्ण टीम, त्याचप्रमाणे सीमा घरत, महालन सामाजिक संस्था, श्लोक पाटील, कलश एंटरटेनमेंट आणि कुटुंबिनी महिला संघ, कल्पना सुर्वे, स्वर्गीय तृप्ती सुधीर सुर्वे फाउंडेशन, सारिका पाटील, वुमन ऑफ विस्डम सामाजिक आणि शैक्षणिक संस्था, रंजना म्हात्रे पत्रकार उत्कर्ष समिती, अश्विनी धोत्रे आधार फाउंडेशन, निलिमा थळी उई क्लब उरण, सुरेखा भोईर उई क्लब द्रोणागिरी, भावना भोईर, रंजना म्हात्रे, तृप्ती भोईर आदी सामाजिक संस्थांच्या महिला हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सहभागी झाल्या होत्या। उरणच्या महिलांना डॉक्टर वेलफेअर असोसिएशनकडून ही दिलेली आरोग्यसेवा एक अनमोल अशी भेट होती। त्यामुळे आलेल्या प्रत्येक महिलेने या आरोग्यसेवेविषयी कृतज्ञता व्यक्त केली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर उरण।